पुढची आताची एक मोठी बातमी बघूयात। पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये शरद पवार यांनी पवार कुटुंबियांना एकत्रितपणे बोलावलेलं आहे। स्नेहभोजनासाठी सगळ्यांना एकत्रितपणे बोलावण्यात आल्याचं कळतंय। यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय आज एकत्र येऊ शकतं। पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये या सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। शरद पवार यांच्यावरती काही दिवस उपचार सुरू होते, त्यानंतर आज हे कुटुंब एकत्रित येणार आहे का हे बघणं महत्त्वाचं राहील। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीची माहिती देत आहेत। मंदार, काय नेमकं निमित्त आहे? शरद पवार यांनी सगळ्यांना एकत्रितपणे स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं आहे। खरं तर निमित्त असं काही सांगण्यात आलेलं नाही, मात्र पवार कुटुंबातील सगळ्या सदस्यांना जेवण्यासाठी म्हणून शरद पवारांनी आमंत्रित केलंय। शरद पवार मोदी बाग या त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आहेत। आज इथेच त्यांचा मुक्काम आहे आणि उद्या ते पुन्हा मुंबईला जाणार आहेत। तर आजच्या या मुक्कामादरम्यान पवार कुटुंबातील सगळ्या सदस्यांना त्यांनी जेवणासाठी म्हणून मोदी बागेतील त्यांच्या घरी आमंत्रित केलंय। आपल्याला ठाऊक आहे की सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न देखील ठरलेलं आहे। या लग्नाच्या संदर्भातल्या काही आपण भेटीगाठी पाहत असतो, त्याचं काही निमित्त आहे का हे देखील पाहावं लागेल। आणि अर्थातच राजकीय घडामोडी आपण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पाहिलेल्या आहेत त्याला ते देखील कारण आहे का सगळ्यांना एकत्र बोलवण्याचं, याची देखील चर्चा अर्थातच होणार आहे। मात्र शरद पवारांच्या निकटवर्तीयांकडून हा पूर्णपणे कौटुंबिक सोहळा आहे असं सांगण्यात आलंय, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा होणार नाही असं सांगण्यात आलंय। प्रत्यक्षात काय होतं ते पाहावं लागेल यामिनी। बरं, मंदार, या स्नेहभोजनासाठी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना निमंत्रण आहे, मात्र त्यांच्यासोबत आणखी पार्थ पवार, जय पवार असतील किंवा मग सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबामधले काही लोक असतील, हे सगळे सहभागी होतील का? आमंत्रण तर सगळ्यांनाच आहे। सुनेत्रा पवारांना आहे, पार्थ, जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार अशा सगळ्यांना, किंवा ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात नाहीत पवार कुटुंबातल्या अशा सगळ्यांना आमंत्रण आहे। मात्र प्रत्यक्षात सहभागी कोण होतंय पाहावं लागेल। सुनेत्रा पवार मुंबईत आहेत अशी माहिती कळते, त्यामुळे त्या मुंबईत थांबतात की या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात येतात हे पाहावं लागेल। त्याचबरोबर पार्थ आणि जय पवार हे देखील सहभागी होतात का हे देखील पाहावं लागेल। रोहित पवार पुण्यामध्ये आहेत, त्यामुळे ते या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत। युगेंद्र पवार देखील आलेले आहेत, त्यामुळे ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात। मात्र सुनेत्रा पवार मुंबईत असल्यामुळे त्या येतात का या कार्यक्रमाला हे पाहावं लागेल। बरं, मंदार, अगदी काही दिवसांपूर्वी बारामतीसाठीची पोटनिवडणूक पार पडली होती आणि ज्यावेळेला मतदान होतं किंवा प्रचार सभा होत्या त्या दरम्यान शरद पवार यांची तब्येत काहीशी खालावली होती, ते उपचार घेत होते। त्यांनी संदेश देखील पाठवला होता या निवडणुकीसाठीचा, मतदानासाठीचा। यानंतर होणारी कदाचित ही पहिलीच भेट असावी या संपूर्ण कुटुंबाची। नक्कीच आपण पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच पाहिलं होतं पवार कुटुंबातील दोन तरुण नेते एकमेकांच्या बद्दल किंवा एकमेकांच्या विरोधात मतप्रदर्शन करताना पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीमध्ये पुन्हा होऊ शकते असं रोहित पवारांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर हे सगळे एकत्र येण्याचं हे पहिलंच निमित्त असणार आहे स्नेहभोजन हे। त्यामुळे अर्थातच जरी सांगण्यात आलं असलं राजकीय चर्चा होणार नाही, तरी या एकत्र येण्याला राजकीय चष्म्यातूनच पाहिलं जाईल। आणि यानंतर या स्नेहभोजनानंतर या एकत्र येण्यानंतर पवार कुटुंबातील हे तरुण जे काही सदस्य आहेत ते राजकीय भूमिका आपली बदलतात का, एकमेकांची सामंजस्याने वागतात का, हे देखील पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजणार आहे यामिनी। अगदी मंदार, खरं तर 3 महिन्यांपूर्वी आजच्याच 28 तारखेला सकाळच्या वेळेला ती दुःखद बातमी अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची आपल्या सगळ्यांच्याच कानावरती येऊन धडकलेली होती आणि आज या सगळ्याला 3 महिने पूर्ण होत आहेत। यानंतर पवार कुटुंब आपल्याला एकत्र दिसत आहे। बरोबर आहे, 28 तारखेलाच अजित पवारांचा दुर्दैवी अपघात झाला होता। गेल्या 3 महिन्यांमध्ये आपण खूप काही बदललेलं पाहिलं, खास करून पवार कुटुंबासाठी हे बदल झालेले आपल्याला दिसून आले। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनल्या आणि त्यानंतर त्यांच्या पक्षांतर्गत काही संघर्ष पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती सातत्याने टीका केली। मात्र पोटनिवडणुकीच्या दिवशी
जय पवार यांनी पुढचे उमेदवार बारामतीतून आपण असू शकतो असं म्हटल्यानंतर आहे. रोहित पवारांनी पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो असं म्हटलं आणि त्यामुळे मंदार, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. एकूणच या भेटींच्या संदर्भात आपण राजकीय विश्लेषक असणाऱ्या विजय सोरमारे सरांशी बोलूयात. विजय सर, कसं बघता येईल आपल्याला या घडामोडींकडे? कारण आताच पोटनिवडणूक झाली आहे, त्यानंतर आज 3 महिने पूर्ण होत आहेत अजितदादांच्या त्या अपघाताला, आणि आजच्याच दिवशी हे निमंत्रण आणि कदाचित पवारांचं सगळंच कुटुंब एकत्र आपल्याला दिसू शकेल. ह्या पाठीमागे काही राजकीय कारण असेल किंवा राजकीय विषय असेल असं मला वाटत नाही. कारण आता पोटनिवडणूक झाली राजकारणी आणि त्याचा काही संदर्भ असण्याचं कारण नाही मला वाटतं. याचा या आजच्या बैठकीचा किंवा आजच्या बैठकीचा जो भेट आहे त्या भेटीचा सगळ्यात मोठा मेषा ही शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. म्हणजे चांगली गोष्ट यातली ही की मधल्या काळात त्यांना त्यांच्या सगळे चिंतेचं वातावरण होतं. तर आता पुन्हा सगळ्याच्या पदावर सक्रिय होत आहेत. तर हाच या आजच्या बैठकीचा किंवा आजच्या बैठकीचा सगळ्यात मोठा मेसेज असू शकतो. त्याच्या पलीकडे राजकीय पातळीवर काही राजकीय पातळीवर काही चर्चा असेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांना जाऊन 3 महिने झालेले आहेत आणि सगळे पवार कुटुंबीय अजून एकत्र आलेले नाहीत. ते सुद्धा निमित्त असू शकतं की बाबा या निमित्ताने एकदा सगळ्यांनी एकत्र यावं. कारण सगळे स्वतंत्र म्हणजे तिसऱ्या दिवशीच सुनेत्रा पवार शपथविधीसाठी गेल्या, त्यानंतर काही राजकीय चर्चा उपचर्चा झाल्या आणि त्या संदर्भातही बरेच गोंधळ अफवा वगैरे पसरल्या होत्या. सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांना एकत्र आणणं आणि ते कौटुंबिक पातळीवर एकत्र आणलं आणि अर्थात पवारांनी एवढा दिसू शकतो. त्या पलीकडे फार राजकीय अर्थ शोधण्याचा अर्थ नाही असं मला वाटतं. ठीक आहे विजय सर, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच याविषयी माहिती देत आहेत. मंदार, विजय सोरमारे सर आपल्याशी बोलत होते. त्यांनी इतकीच खरं तर या सगळ्या घटनेमधून किंवा या स्नेहभोजनाच्या भेटीगाठींमधून असं म्हटलंय की पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती आणि आता पवार बरे आहेत, ते पुन्हा एकदा सक्रिय होतील, असंच काहीतरी निमित्त त्यांनी यावेळेला शोधलेलं बघायला मिळत आहे. मंदार सोबत पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूया. आज संध्याकाळी 5 वाजता पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये शरद पवार यांनी संपूर्ण पवार कुटुंबियांना एकत्रितपणे बोलावलेलं आहे. स्नेहभोजनासाठी हे सगळं पवार कुटुंब आज एकत्रितपणे आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना देखील आमंत्रण देण्यात आलेलं आहे. सोबतच युगेंद्र पवार, रोहित पवार हे सगळेजण खरं तर या कार्यक्रमामध्ये किंवा या स्नेहभोजनामध्ये भेटीगाठींमध्ये सहभागी होतील. पूर्णपणे कौटुंबिक असा हा कार्यक्रम असणार आहे आणि रोहित पवार, पार्थ पवार हे या सगळ्यांना देखील हे आमंत्रण देण्यात आले. संध्याकाळी 5 वाजता संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येऊ शकतं. काही दिवसांपूर्वी बारामतीमधली पोटनिवडणूक पार पडलेली आहे. त्या दरम्यान शरद पवार यांची प्रकृती काहीशी बरी नव्हती. ते रुग्णालयामध्ये 2 वेळा दाखल झालेले होते आणि यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुन्हा एकदा पवार यांची प्रकृती सुधारते, ते पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतात त्यांच्या कामामध्ये आणि याच निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असल्याचं मत विजय सोरमारे सरांनी देखील व्यक्त केलेलं आहे. आणि यानंतर आपण थेट बुलढाण्यामध्ये जाऊयात. शेतकरी नेते अजित नवले बोलतायत. मार्गाने आम्ही सगळे बघणार आणि पुस्तकाचं वाचन या ठिकाणी होईल आणि आम्ही